गोकुळ गाईच्या दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ, दुधाचा दर 54 रुपयांवरून 56 रुपये प्रति लिटर, दूध संघांना दिलासा. मुंबई नाशिक महामार्गावरच्या वाहतूक कोंडीचा भाजीपाल्यांच्या दरावर परिणाम, वाशी एपीएमसी मधली आवक घटली, भाज्यांचे दर कडाडले. परीक्षेच्या 2 तास आधीच प्रश्नपत्रिका तयार होणार, नीट पीजी संदर्भात गैरव्यवहार टाळण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय. 10वी-12वीची पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 12वीची 16 जुलै ते 8 ऑगस्ट तर 10वीची 16 ते 30 जुलैला होणार परीक्षा. झिका विषाणूचा एकही रुग्ण परदेशी न जाता संसर्ग झाला कसा, पुण्यातील जिनोम सिक्वेन्सिंग विज्ञान संस्था घेणार शोध. नागपूर दीक्षाभूमी प्रकरणी 15 ज्ञात आणि अज्ञातांवर गुन्हे दाखल, अनुचित प्रकार घडू नये म्हणून दीक्षाभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त. नाशिकच्या नांदगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं उपोषण, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी 4 दिवसांपासून उपोषण. पुणे सातारा महामार्गावर शिवरे आणि खेड शिवापूरच्या हद्दीत खड्ड्यांची दुरवस्था, मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप, प्रशासनाचं दुर्लक्ष. छत्रपती संभाजीनगरात सकल मराठा समाज बांधवांकडून रास्ता रोको, जरांगे पाटलांना Z+ सुरक्षा देण्याच्या मागणी. राहुल गांधी पंढरपूरच्या वारीत सहभागी होणार, पवारांच्या निमंत्रणानंतर राहुल गांधी 14 जुलैला महाराष्ट्रात येणार. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये चुरस, काँग्रेसच्या नाना पटोले यांची एंट्रीची शक्यता. लाडकी बहीण योजनेची भीक नको, दुधाला भाव द्या, शिरूरच्या दूध परिषदेमध्ये शेतकरी महिलांनी सरकारला सुनावलं. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल दिवे घाटातून मार्गस्थ, चिमुकल्या वारकऱ्यानं वेधलं सर्वांचं लक्ष.